पुढे घडणार. आम्ही रोज छान छान गोष्टी त्या पाहणार. ला 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 ला. गोष्टी पाहून आम्हाला आनंद मिळणार. तर चांगुलपणाचे आम्ही इथे गिरणार. आम्ही रोज छान छान गोष्टी त्या पाहणार. एका सुंदर हिरव्यागार आणि शांत जंगलात खूप सारे प्राणी आणि पक्षी राहत होते. त्या जंगलात हरण, ससा, माकड, हत्ती, खार, मोर, पोपट आणि कोल्हे असे अनेक प्राणी होते. पण त्या जंगलात रामू नावाचा एक घोडा होता, जो बाकी सगळ्यांपेक्षा थोडा वेगळा होता. रामू खूप वेगाने धावू शकत होता आणि कधीकधी तो वाऱ्यालाही मागे टाकायचा. पण त्याला आपल्या वेगाचा खूप गर्व झाला होता. तो रोज इतर प्राण्यांची चेष्टा करायचा आणि म्हणायचा की या जंगलात त्याच्यासारखा वेगवान कोणीही नाही. हे ऐकून ससा, खार आणि हरण यांना वाईट वाटायचं. एकदा सशाने त्याला शांतपणे सांगितलं की वेगवान असणं चांगलं आहे, पण त्याचा गर्व करू नये. पण रामूने त्याची थट्टा केली आणि मोठ्याने हसला. एक दिवस सगळे प्राणी एका मोठ्या झाडाखाली जमले आणि त्यांनी रामूला धडा शिकवायचं ठरवलं. पण त्याला दुखावायचं नव्हतं, फक्त त्याला त्याची चूक समजावी अशी त्यांची इच्छा होती. तेव्हा दादू नावाचा एक हुशार कोल्हा पुढे आला आणि त्याने एक कल्पना सांगितली. त्याने सुचवलं की रामूला शर्यतीचं आव्हान द्यायचं. जर रामू जिंकला तर सगळे त्याला सर्वात वेगवान मानतील, पण जर तो हरला तर त्याचा गर्व कमी होईल. सगळ्यांना ही कल्पना आवडली. दुसऱ्या दिवशी सगळे प्राणी रामूकडे गेले आणि त्याला शर्यतीचं आव्हान दिलं. रामूला खूप मजा वाटली, कारण त्याला खात्री होती की तो सहज जिंकेल. तेव्हा दादू कोल्हा त्याच्याशी शर्यत लावणार असल्याचं सांगितलं. रामूने त्याची खिल्ली उडवली आणि मोठ्याने हसू लागला. पण सगळ्यांनी मिळून शर्यतीचा मार्ग ठरवला. सुरुवातीला रस्ता सपाट होता, पण पुढे खडबडीत आणि दगडी रस्ता होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे प्राणी शर्यत पाहायला जमले. सशाने सुरुवातीचा इशारा दिला आणि शर्यत सुरू झाली. रामू घोडा विजेसारखा पुढे धावला आणि त्याला वाटलं की तो सहज जिंकणार. पण जसं पुढे खडबडीत आणि दगडी रस्ता आला तसं त्याला धावणं कठीण होऊ लागलं. दगडांमुळे तो अडखळायला लागला. सगळे प्राणी आश्चर्याने पाहत होते. शेवटी दादूने फिनिश लाईन पार केली आणि शर्यत जिंकली. सगळे प्राणी आनंदाने टाळ्या वाजवू लागले. थोड्या वेळाने रामू तिथे पोहोचला, पण त्याने मान खाली घातली होती. त्याला आपल्या गर्वाची खूप लाज वाटत होती. त्याने सगळ्या प्राण्यांची माफी मागितली आणि सांगितलं की त्याला आपल्या वेगाचा खूप गर्व झाला होता. त्याने दादूचेही आभार मानले, कारण त्याने त्याला मोठा धडा शिकवला होता. दादूने त्याला समजावलं की प्रत्येक प्राण्यात काही ना काही खास गुण असतो. कोणी वेगवान असतो, कोणी हुशार असतो आणि कोणी ताकदवान असतो. त्यामुळे कोणालाही कधीही गर्व करू नये. रामूने सगळ्यांना वचन दिलं की तो आता कधीही गर्व करणार नाही आणि सगळ्यांशी प्रेमाने वागेल. सगळ्या प्राण्यांनी त्याला माफ केलं आणि त्या दिवसापासून रामूही सगळ्यांबरोबर आनंदाने राहू लागला.